विनंती, बसून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, आज गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेचं महत्व अत्यंत असाधारण आहे. अध्यात्म क्षेत्रात तर गुरुपौर्णिमेला फार महत्व आहे. प्रत्येकाला गुरुची गरज आहे. आपण प्रार्थना म्हणतोच ना, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरु हा ब्रह्मदेव आहे, गुरु हा विष्णू आहे, गुरु हा शंकर आहे नव्हे, गुरु हा साक्षात परब्रह्म आहे. म्हणून त्या गुरुंना नमस्कार करतो, असा त्या श्लोकाचा अर्थ आहे. गुरु ब्रह्मदेव कसा आहे? आपल्या ठिकाणी ज्ञानाची सृष्टी करणारा गुरु आहे, म्हणून ब्रह्मदेव. आणि आलेलं जे ज्ञान आहे त्याचं पालन पोषण करणे हे विष्णूचं काम आहे, म्हणून गुरु हा विष्णू आहे. आणि शंकर हा लय करणारा आहे, जे अज्ञान आहे ते नाश करणारा आहे. आणि म्हणून शंकर हे गुरु आहे. गुरु हे शंकर आहे, साक्षात परब्रह्म आहे असं वर्णन केलंय. जीवनामध्ये प्रत्येकाला गुरूंची गरज असतेच. म्हणून आपल्या संस्कृतीने अगोदर सांगितलंय, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. म्हणजे काय? प्रत्येक मनुष्याचा आई हा पहिला गुरु असतो. म्हणून आपण आईला कधीही विसरायचं नाहीये. वडील हे दुसरे गुरु असतात. गौरवेण शतम माता, सगळ्यापेक्षा अधिक श्रेष्ठ आई सांगितली आहे गुरुच्या बाबतीमध्ये. त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ ज्ञान देणारे गुरु मानलेले आहेत. नंतर पिता गुरु आहे, आपले ज्ञान देणारे गुरु आहेत. परंतु या ज्ञान देणाऱ्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत. व्यावहारिक ज्ञान देणारे गुरु वेगळे, आध्यात्मिक ज्ञान देणारे गुरु वेगळे, मोक्षापर्यंत नेऊन ठेवणारे गुरु वेगळे. अशी गुरूंची वेगवेगळी कल्पना आहे. गुरूंच्याकडे शरण जाण्याचं कारण काय आहे? कारण गुरूंच्याकडे ज्ञान असतं. गुरु तेथ ज्ञान, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आधी जैसा, असं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केले. गुरु असेल तर त्या ठिकाणी ज्ञान असतं, किंवा ज्ञान असेल त्या ठिकाणी गुरुत्व येत असतं. म्हणून गुरुची गरज आहे. जगामध्ये आतापर्यंत अनेक प्रकारचे गुरु होऊन गेले, पण या सगळ्यांच्या मध्ये श्री व्यास महर्षी हे सगळ्यात मोठे गुरु मानलेले आहेत. जगातल्या जेवढ्या म्हणून ज्ञान परंपरा आहेत, ती विज्ञानाची असो, अध्यात्माची असो, आर्थिक असो, अजून सामाजिक असो, सगळ्या ज्ञान परंपरेला व्यास महर्षींनी स्पर्श केला. कुठलीही अशी ज्ञानधारा नाही की जी व्यास महर्षींनी सांगितलेली नाही. म्हणून असं म्हटलं जातं, व्यासोच्छिष्टं जगत सर्वम, हे सगळं जग व्यासांनी उष्ट केलेलं आहे. म्हणजे सगळं ज्ञान व्यासांनी सांगितलेलं आहे असा त्याचा अर्थ आहे. आणि त्या व्यास महर्षींचा आज जन्मदिवस, जयंतीचा दिवस, तो आपण गुरुपौर्णिमा म्हणून पाळतो, आचरतो. गुरु हा अत्यंत महत्वाचा आहे हे व्यासांनी सिद्ध करून दाखवले. व्यासांनी किती पुराणं केली? 18 पुराणं केली. तेवढीच 18 उपपुराण आहे. 1,00,000 श्लोकांचं नुसतं महाभारत आहे. पुराणांची संख्या जर विचारात घेतली आपण, श्लोक संख्या, तर 4,00,000 श्लोक एकट्या व्यासांनी रचले. आणि महाभारतासारखा प्रचंड अतिकाय ग्रंथ हा व्यासांनी रचला. तो 1,00,000 श्लोकांचा आहे. आणि हे सगळं कशासाठी रचलं? सगळं ज्ञान देण्यासाठी, सगळं सामान्यांच्या पर्यंत ज्ञानधारा पोचाव्यात म्हणून ही ज्ञान परंपरा व्यासांनी रचली. आणि त्यांचा हा जन्मदिवस आपण गुरुपौर्णिमा म्हणून आचरत असतो.
आपल्याला गुरुशिवाय आपली जीवनाची सांगता होत नाही, जीवनाचं सार्थक्य होत नाही, जीवनाचं सफलता प्राप्त होत नाही. मी एक उदाहरण सांगणार आहे. गुरु असेल, स्वामी असेल, कोणी प्रभू असेल आमच्या मागे, तर आमच्या जीवनामध्ये आनंद मिळतो, नाही तर मिळत नाही. शंकराचार्यांनी असं म्हटलंय, शरीर सुंदर आहे, शरीरम सुरूपम, पत्नी सुद्धा सुंदर आहे, तथावा कलत्रम, सगळीकडे कीर्ती पसरलेली आहे, जगामध्ये सगळी कीर्ती पसरली आहे, चांगलं आहे म्हणून. यशश्चारुचित्रम, प्रचंड संपत्ती आहे, मेरू पर्वताप्रमाणे संपत्ती आहे, धनम मेरुतुल्यम. परंतु एवढं जरी असलं तरी त्याचं मन, त्या माणसाचं मन गुरुच्या चरणावरती लीन झालं नाही, तर ततः किम ततः किम ततः किम ततः किम. शंकराचार्यांनी प्रश्न विचारलाय, जर गुरुच्या चरणी लीन झालं नसेल मन, तर याचा काय उपयोग आहे? या सगळ्या गोष्टींचा काय उपयोग आहे? काही उपयोग नाही. मुखामध्ये चांगली वेदविद्या आहे, शास्त्रविद्या आहे, व्यवहार विद्या आहे, सगळ्या विद्या आहेत. षडंगादि वेदो मुखे शास्त्रविद्या, कवित्वादि गद्यम सुपद्यम करोती. कवित्व येते चांगलं, गद्य पद्यात्मक सगळी काव्यरचना करता येते, पण गुरुच्या चरणी जर नतमस्तक झाला नसेल तर याचा काहीही उपयोग नाही, असं शंकराचार्यांनी वर्णन केलंय. एक उदाहरण सांगून थांबणार आहे मी. तिथं ज्येष्ठ शिक्षक बसलेले आहेत. आपल्या मागे शिक्षक असला पाहिजे. तुम्हाला वाघ माहितीये ना? माहितीये? बघितलाय? तुमच्या मागे आलाय? मागे आला तर काय कराल तुम्ही? त्याला मिठी मारायला जाऊ, अरे वा छान झालं म्हणून? नाही मिठी मारणार. वाघ जर दिसला तर आम्ही लगेच पळायला लागलो. साधं झुरळ दिसलं तरी आम्ही पळून जातो, हो की नाही? मग वाघ दिसल्यानंतर थांबणार थोडंच आहे. एक वाघ शिकारीच्या शोधात होता. शिकार शोधता 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 त्याला एक गाय दिसली. गाय आणि वाघ यांचं हाडवैर मानले, हो व्याघ्र हाडवैर मानले. तो वाघ गायीच्या मागे 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 धावत निघाला. गायीने पाहिलं माझ्या मागे वाघ येतोय, आता काय करायचं? ती पळायला लागली. एक तळं दिसलं, त्या तळ्याच्या दिशेने ती निघाली. तळ्यामध्ये निघाली, पाण्यात जाऊया असा विचार केला त्या गायीने, आणि ती गाय त्या पाण्याच्या जवळ गेली. पण झालं होतं असं, त्या तळ्याच्या बाजूला खूप चिखल साठला होता, खूप चिखल होता. आणि तो असा चिखल होता, पाय दिला तर आतच जाईल सगळा, असा चिखल होता. ती गाय आली धावत धावत धावत, वाघ मागे येतोय म्हणून तिने तळ्याकडे उडी झेप घेतली आणि ती नेमकी चिखलात फसून बसली. गळ्यापर्यंत ती फसून बसली, तिला वर येता येईना. वाघाने पाहिलं, अरे ती गाय तिथे आहे, आपण जायचं म्हणून वाघही निघाला तिच्या मागे मागे उडी मारण्यासाठी. म्हणून त्याने उडी मारली, पण ती गायीवर पडलीच नाही, ती पण चिखलातच पडली, अलीकडेच, गायीच्या अलीकडे. तोही चिखलात फसून बसला, फक्त मान तेवढी वर राहिली. त्यालाही पुढे जाता येईना, गायीलाही बाहेर येता येईना. दोघेही आता संकटात सापडले. दुपारची वेळ होती, पाणी प्यायचं होतं, पण पाणी मिळालंच नाही. दुपार गेली, संध्याकाळ झाली. आता काय करायचं? वाघ तिथून प्रयत्न करतोय निघण्याचा, वाघाला निघता येत नाहीये. गायही निघण्याचा प्रयत्न करतेय, पण तिला पण निघता येत नाही, बाहेर पडता येत नाहीये. काय करावं कळत नाहीये. संध्याकाळ झाली. संध्याकाळ झाल्यानंतर वाघ आणि गाय दोघेही बोलायला लागले एकमेकांना. आता काय करतो? दोघेही संकटात सापडलेत ना, काय करणार? वाघ म्हणाला, मी आता घाबरलो, मला इथून बाहेर पडता येत नाहीये, पण तुझ्याकडे पाहिल्यानंतर असं दिसतंय तू घाबरली नाहीयेस. तू मात्र घाबरलेली नाहीयेस, तू आनंदाने माझ्याकडे बघतेस. मी तुला मारण्यासाठी येतोय, पण मला इथून बाहेर पडता येत नाही, म्हणून तुला आनंद झालाय का? गाय म्हणाली, नाही रे वाघोबा, तसं नाही झालं. मी आनंदी आहे, मी निश्चित सुखी आहे, पण मी मात्र घाबरून गेलोय, मला बाहेर पडता येत नाही. तू का घाबरली नाहीस? ती गाय काय म्हणाली माहितीये? मला निश्चित आनंद मिळणार आहे, मला इथून निश्चित सुटका होणार आहे. का माहितीये?
माझा मालक आहे, माझा प्रभू आहे, माझा गुरु आहे माझ्या मागे. तो निश्चित आज गाय आली नाही घरी म्हणून काय करेल, शोधत शोधत येईल, मला काढेल. मला तुझ्याकडे बघून हसायला येते, तुला मात्र तो काढणार नाही, तुला मात्र तो काढणार नाही. संध्याकाळ झाली. गाईचा मालक, गाईचा गुरु, गाईचा प्रभू शोधत 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 निघाला आणि तो तळ्याच्या काठी आला. गाय दिसतीये म्हणून त्यांनी पाहिलं तिथे वाघ आहे. थोडासा सरकला, घाबरला, पण दुसऱ्या क्षणाला त्याच्या लक्षात आलं हा वाघ अडकून पडलेला आहे, तो काही आपल्याला काही करणार नाही. आणि मग तो गाईच्या जवळ आला. गाईच्या अजून 2-4 माणसांना त्यांनी आणलं आणि गाईला बरोबर बाहेर काढलं. त्या दोरींनी, काठ्यांनी बरोबर गाईला बाहेर काढलं. गाय त्या वाघाकडे बघून हसत होती. का? मला कोणीतरी प्रभू आहे, मला कोणीतरी गुरु आहे, मला चिंता करण्याची गरज नाही. वाघ मात्र चिखलातच रुतला, कारण त्याला कोणी गुरु नव्हता ना. तो चिखलातच रुतला, तिथंच मेला असेल. त्याला कोण काढणार बिचाऱ्याला, कोण काढणार? आपल्या मागे गुरु असेल ना तर आपण या सगळ्या संसार रूपी सागरातून, दुःख रूपी सागरातून सहज तरुण जाऊ शकू. गुरु नसेल तर आपल्याला यातून तरुण जाता येणार नाही. म्हणून गुरुची नितांत गरज आहे आणि ती गरज व्यासांनी सांगितली, व्यासांनी भरून काढली. व्यासांनी सगळ्या जगाला हे ज्ञान दिलं आणि गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अशा सद्गुरूला आपण वंदन नको का करायला? म्हणून व्यासांना आज व्यास पौर्णिमा म्हणतात, गुरुपौर्णिमा म्हणतात. म्हणून व्यासांना आपण नमस्कार करूया आणि ज्येष्ठ गुरुजनांनाही आपण वंदन करूया. मी तुमचा जास्तच वेळ घेतला, मी जास्त आता वेळ न घेता या ठिकाणी थांबतो.